परपुरुषाचे सुख भोगे तरी, परपुरुषाचे सुख भोगे तरी, उतरोनी करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुलेनी हाते, लावोनी मागुते पाहू नये. जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वभूषण विश्वोद्धारक श्री तुकोबराय यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. षड्गुण ऐश्वर्य संपन्न भक्तकाम कल्पतरुं भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी, ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय. जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वभूषण विश्वोद्धारक श्री तुकोबराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या परमपावन तटकावर या वैष्णव सदन वास्तूमध्ये प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य बाबांच्या कृपा छत्रछायेखाली परमार्थ करत असताना आपला हा कीर्तन महोत्सव आणि गुरुवर्य बाबांच्याच आज्ञेने प्राप्त झालेली सेवा, तन्निमित्त तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा योग. विठ्ठल विठ्ठल आषाढी महावारीच्या निमित्ताने भूवैकुंठ पंढरपूर असणारं हे महाक्षेत्राच्या ठिकाणी आपण उभ्या महाराष्ट्रामधून वारकरी समुदाय संप्रदाय या पंढरपूरच्या दिशेने प्राप्त झालेला आहे. पांडुरंगाच्या चरणावर विसावलेला आहे. कारण जीवाला विश्रांतीचं स्थान एकच आहे. आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती. म्हणून उभ्या महाराष्ट्रातून म्हणण्यापेक्षा देशातून नवे नवे जगामधून या पंढरीच्या आषाढी वारीसाठी हा संप्रदाय आलेला आहे. मला वाटते आपल्या गाथा मंदिरावर प्रारंभीच प्रस्थानच्या अगोदर महाराज लंडनवरून एक दिंडी आलेली होती. कुठून? लंडनवरून. गुरुवर्य बाबांनी त्यांचं स्वागत केलं. परदेशातून आपण आलेला आहात आणि ते ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये या पंढरपूर क्षेत्राला प्राप्त झालेले आहेत. अर्थात जगभरातून भाविक या पंढरी क्षेत्राला प्राप्त झालेले आहेत. आपण प्रतिवर्षीच पंढरी क्षेत्राला येत असतो, पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतो. सहज प्रश्न पडेल की प्रतिवर्षीच दर्शनासाठी काय यावं? बरं, वर्षातून एकदाच येतो असं नाही, 2 वेळेस आपण येतो. याचं कारण ज्याच्या दर्शनासाठी आपण येत असतो त्याच पांडुरंग परमात्म्याने सांगितलेले आहेत 2 वेळेस आहेत महाराज. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज. पांडुरंग भगवान परमात्म्याने सांगितलेलं आहे आषाढी आणि कार्तिकी या 2 वाऱ्या तरी मला विसरू नका. अर्थात या 2च वाऱ्या करा असं नाही, मोठ्या 4 वाऱ्या सांगितलेल्या आहे. चैत्री आहे, माघी आहे, आषाढी आहे आणि कार्तिकी आहे. आमचे वारकरी प्रत्येक महिन्याला पंढरपूरला येत असतात. परंतु भगवान परमात्मा सांगतात तुम्ही संसारी आहात, संसारही केला पाहिजे. संसार सोडून चालत नाही. मग संसारामध्ये असताना देखील कमीत कमी निदान 2 वाऱ्या तरी आपण केल्या पाहिजे. सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, नावे दोन्ही वार, नावे दोन्ही वार, दया क्षमा घर सोडविता येतील, दया क्षमा घर सोडविता येतील, दया क्षमा घर सोडविता येतील. सुखे करावा संसार, करावा संसार, संडावे दोन्ही वार, संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर सोडविता येतील, दया क्षमा घर सोडविता येतील, दया क्षमा घर सोडविता येतील. राहिलेल्या दिवसामध्ये आनंदाने संसार करा, सुखे करावा
संसार न संडावे दोन्ही वार. मला वाटतंय संसार आणि सुख हे एका केंद्रामध्ये कधी येत नाही, पण आमचे संत महात्मे सांगतात तुम्ही जर या दोन वाऱ्या केल्या तर संसारात सुद्धा सुख पाहण्याची दृष्टी आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. या दोन वाऱ्या केल्या तरच सुखी करावा संसार. आणि एरवी वारी न करता संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न यशस्वी ठरणार नाही. वारी न करता संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अग्नीत हात घालून मला भाजणार नाही असं म्हणल्यासारखं आहे. पाण्यात गेल्याच्या नंतर मी भिजणार नाही असं म्हणल्यासारखं आहे. कारण या संसाराचं मुळे संसार दुःख मूळ. ज्ञानोबराय सांगतात मृत्यू लोकी सुखाचे कहाणी ऐकिजे कवनाचे श्रवणी. म्हणून संसारामध्ये सुख नाही. संसार सुखाने करायचा असेल तर वारी केली पाहिजे. आणि राहिलेल्या दिवसामध्ये संसार करा पण वारी करा. म्हणून ही आषाढीची वारी आहे, अत्यंत महत्वाची वारी आहे. हो, म्हणून या पंढरी क्षेत्राला अत्यंत महत्व आहे. महाराज पंढरपूरला काय यायचं? खूप संत महात्म्याने या पंढरी क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. मला वाटतंय पंढरी क्षेत्राचं जेवढं वर्णन केलेलं आहे तेवढं क्वचितच एखाद्या तीर्थाच्या भाग्याला वर्णन आले असेल. महाराज पंढरी क्षेत्राचं फार वर्णन केलं. का वर्णन केलं? कारण पंढरी क्षेत्र तसं अलौकिक क्षेत्र आहे म्हणून पंढरीचं वर्णन केलं. पंढरी क्षेत्रासारखं क्षेत्र आपल्याला या त्रैलोक्यामध्येही पाहायला मिळणार नाही. भूमंडळावर तर नाहीच नाही, पण त्रैलोक्यामध्ये जरी आपण पाहिलं तर पंढरीची सर येईल असं क्षेत्र आपल्याला पाहायला मिळत नाही. विठ्ठल अलौकिक असा पंढरी क्षेत्राचा महिमा आहे. काय सांगावं पंढरी क्षेत्राचा महिमा? परंतु तरी सांगायचा ठरला तर आमचे संत सांगतात ऐकायचाच का? मग ऐकायचाच असेल तर ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, पंढरीचे प्रमाण पंढरीची प्रमाण. राहुळे तितोके प्रमाण, राहुळे तितोके प्रमाण, राहुळे तितोके प्रमाण, राहुळे तितोके प्रमाण. तेथील तृणाई पाषाण देव जाणावे, तेथील तृणाई पाषाण देव जाणावे, तेथील तृणाई पाषाण देव जाणावे. ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान. रावळे तितोके प्रमाण, रावळे तितोके प्रमाण, रावळे तितोके प्रमाण, रावळे तितोके प्रमाण. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, तेथील तृण आणि पाषाण ते देव जाणावे, तेथील तृण आणि पाषाण ते देव जाणावे, तेथील तृण आणि पाषाण ते देव जाणावे. पंढरपूरचा अलौकिक अशा प्रकारचा महिमा आहे. या पंढरपुरामध्ये असलेलं गवत आणि या पंढरपुरामध्ये असलेले खडे दगड महाराज तेही देव आहे, देव आहे. राऊळे तितुके प्रमाण. राऊळ शब्दाचा या ठिकाणी अर्थ परमात्मा आहे, देव आहे. हो, म्हणून राऊळ जेवढं प्रमाण आहे, भगवान परमात्मा जेवढा प्रमाण आहे, तेथील तृणानी पाषाण तेही देव जाणावे. म्हणून पंढरपूर तीर्थ, पंढरपूर क्षेत्र सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेलं क्षेत्र आहे. बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महीवरी. बाप तीर्थ आहे महाराज. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ असणारं तीर्थ हे पंढरी तीर्थ आहे. म्हणून पंढरी क्षेत्राचं वर्णन करत असताना उपमा अलंकाराने वर्णन करताच येत नाही महाराज. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. का बरं उपमा देता येत नाही?
तुकोबराय सांगतात, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभे भेटे. पंढरी क्षेत्रासारखं क्षेत्र या पृथ्वी तलावर नाही. उपमा देत असताना उपमेय आणि उपमानाची सादृश्यता दाखावी लागते. उपमेय जर पंढरी क्षेत्र असेल तर उपमान देण्यासाठी सादृश्यता करणारं क्षेत्र या जगामध्ये आपल्याला धुंडूनही मिळत नाही. म्हणून पंढरी क्षेत्राचा महिमा गात असताना उपमा अलंकार उपयोगाला पडत नाही. विठ्ठल तुकोबरायांना विचारलं, महाराज उपमा अलंकार उपयोगाचा पडत नाही म्हणता, मग इतर तीर्थ पंढरी क्षेत्राची बरोबरी करतच नाहीत का? तुकोबराय सांगतात, नाही करत, बरोबरी करत नाहीत. एक तीर्थ अभिमानी होता, त्याने सांगितलं, महाराज कदाचित आपण कधी कुठं गेला नसाल, फिरला नसाल, देहू सोडलंच नसेल, फार तर फार पंढरपूरला आले असाल, पंढरी सोड. आणि तुकोबरायांचं चरित्र जर आपण पाहिलं तर तुकोबराय बाहेर गेलेले आपल्याला चरित्रामध्ये कुठं पाहायला मिळत नाही. मग आपण इतर तीर्थ पाहिलीच नाहीत तर पंढरी सारखं क्षेत्र या भूमंडळावर नाही असं कसं म्हणू शकतो? फार मोठमोठे क्षेत्र आहेत महाराज. वाराणसी सारखं क्षेत्र आहे महाराज. आता फार मोठा कॉरिडॉर झाला महाराज. खूप सुधारणा केली आमच्या काय आदरणीय पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी. खऱ्या अर्थाने जे अलीकडे गेले नसतील त्यांनी वाराणसीला जाऊन जरूर एकदा भेट द्यावी. अत्यंत महान असणारं क्षेत्र म्हणजे वाराणसी क्षेत्र आहे. ज्ञानोबराय सांगतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय. बस, ज्ञानोबरायांनी उणीव काशीची सांगितलेली आहे. मग तुम्ही वाराणसी पाहिली का? वाराणसीपेक्षा आणखीन गया आहे, द्वारका आहे. तुकोबराय सांगतात, हे सर्व आम्ही पाहिलं. वाराणसी गया पाहिली, द्वारका परी नये तुका पंढरीच्या. पंढरीच्या तुलनेला येणारं क्षेत्र या जगामध्ये नाही. याचा अर्थ वाराणसी कमी आहे असं नाही बरं, वाराणसीमध्ये न्यूनता आहे असं नाही, गयेमध्ये न्यूनता आहे असं नाही, द्वारकेमध्ये न्यूनता आहे असं नाही. मग पंढरी क्षेत्राला उपमा त्याची का देता येत नाही? याचं कारण ते पंढरीची बरोबरी करू शकत नाही. विठ्ठल तुम्ही म्हणाल, महाराज आमचा प्रश्न तर तसाच राहिला. वाराणसी जर कमी नसेल तर पंढरीला उपमा द्यायला काय हरकत आहे? याचा अर्थ असा आहे, वाराणसीला गेल्याच्या नंतर केवळ वाराणसीच होईल, गयेला गेल्याच्या नंतर केवळ गयाच होईल, द्वारकेला गेल्याच्या नंतर केवळ द्वारकाच होईल. परंतु आमचं पंढरी क्षेत्र असं आहे की या पंढरी क्षेत्रामध्ये जगातील सर्वच क्षेत्र या पंढरी क्षेत्रामध्ये निहित आहेत. पंढरी केली म्हणजे वाराणसी केली. विष्णुपद गया राम नाम काशी, विष्णुपद गया राम नाम काशी, विष्णुपद गया राम नाम काशी, विष्णुपद गया राम धाम काशी. अवघी पाया पाशी विठोबाच्या, अवघी पाया पाशी विठोबाच्या, अवघी पाया पाशी विठोबाच्या. विष्णुपद गया राम काशी, विष्णुपद गया राम नाम काशी, विष्णुपद गया राम नाम काशी, विष्णुपद गया राम नाम काशी. पाया पाशी विठोबाच्या, अवघी पाया पाशी विठोबाच्या, अवघी पाया पाशी विठोबाच्या. तुकोबराय सांगता, विष्णुपद गया रामधाम काशी. म्हणून गयेला जाण्याची गरज नाही. का गरज नाही? कारण आपण गोपाळकाल्याला जात असताना इथं विष्णुपद आहे, ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने गायी गोपाळ आणलेले आहेत. आणि त्या गोवर्धन पर्वत आहे, जो आपण काल्याला जातो ना, काला करायला जाण्यासाठी ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची टेकडी आहे, ती टेकडी दुसरी तिसरी कोणी नसून तो साक्षात गोवर्धन पर्वत आहे. त्याच्या खाली जे ओढा वाहतो ना,
ते दुसरा तिसरा कोणी नसून यमुना माता आहेत आणि त्याच्या खाली गायी गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा चंद्रभागेच्या तीरावर आले आणि त्या शिळेवर भगवंताने काला केलेला आहे. त्या शिळेच्या खाली एक दैत्य विराजमान होता महाराज आणि भगवान परमात्म्याने त्या शिळेवर पाय दिला, दैत्याचा नाश केला. भगवंताचे चरण चिन्ह त्या शिळेवर उमटले म्हणून त्याला विष्णुपद म्हटल्या जातं. म्हणून विष्णुपद हे सामान्य नाही महाराज. म्हणून ज्यांना गयेला पिंडदान करण्यासाठी जाणं शक्य नाही, पंढरी महात्म्यामध्ये असं आलेलं आहे की पंढरपूरला आल्याच्या नंतर मनुष्याने विष्णुपदाला जाऊन पिंडदान करावं, कारण गया तीर्थ त्या ठिकाणी येऊन राहिलेलं आहे. रामधाम काशी म्हणून रुक्मिणी माता ज्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या पुलाच्या पलीकडून त्या दिंडीराव वन म्हणून त्या ठिकाणी रामबाग पूर्वी म्हटल्या जायचं. त्या ठिकाणी जांभूळ वन होतं, रुक्मिणी माता आलेल्या होत्या. आता विकास झाला महाराज आणि विकासाच्या नावाखाली पुरातन सगळं गेलं महाराज. म्हणून ते जे रामधाम आहे, जे नाव त्याचं, तीच काशी आहे. पण काशी क्षेत्र त्या पुलाच्या पलीकडे जे रामधाम आहे तिथं येऊन निवासाला राहिलं, म्हणजे सर्व क्षेत्र या पंढरी क्षेत्रामध्ये निवासाला राहिलेले आहेत. म्हणून पंढरी क्षेत्राची तुलना करावी असं क्षेत्र आपल्याला या त्रैलोक्यामध्ये पाहता येत नाही, म्हणून पंढरी क्षेत्राला उपमा देता येत नाही. विठ्ठल पंढरी क्षेत्रामध्ये आपण प्राप्त झालेलो आहे. काय पंढरीचा महिमा आहे महाराज. केवळ पंढरी क्षेत्राला आल्याच्या नंतर मनुष्याचा उद्धार होईल याच्यामध्ये नवल नाही. एखादा मनुष्य गावी आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये संकल्प झाला मला पंढरपूरला जायचं आहे, असा केवळ संकल्प झाला तरी त्याला संसार नाही म्हणतात. संकल्प तर जाऊ द्या महाराज, हो, केवळ पंढरी पंढरी या नामाचा जरी उच्चार केला तरी देखील पाप निवृत्त होतं. पंढरी पंढरी म्हणता पापाची मोहरी, म्हणता पापाची मोहरी, म्हणता पापाची मोहरी. पंढरी पंढरी म्हणता पापाची मोहरी, म्हणता पापाची मोहरी, म्हणता पापाची मोहरी. पंढरी पंढरी म्हणता पापाची मोहरी, म्हणता पापाची मोहरी, म्हणता पापाची मोहरी. पंढरी पंढरी म्हणता पापाची मोहरी, म्हणता पापाची मोहरी, म्हणता पापाची मोहरी. केवळ पंढरी पंढरी नामाचा जप केल्याचं नंतर पाप निवृत्त होतं महाराज. काय पंढरी क्षेत्राचा महिमा आहे. गावी असताना पंढरी पंढरी म्हटलं तर पाप निवृत्त होतं, आणि मग जो पंढरीच्या दिशेने चालत येतो त्याचं केवढं भाग्य असेल महाराज, केवढं भाग्य असेल. त्याचं म्हणण्यापेक्षा आपलं केवढं भाग्य आहे. आपण चालत या पंढरी क्षेत्राला विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संतान संगे सेवू, वासुदेव धनीवरे. संत महात्म्यांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा केल्याचं फळ हे अलौकिक अशा प्रकारचं असतं. आपण ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये तर वारी केलीच, याच्यामध्ये वादच नाही, परंतु आपण ज्या दिंडीमध्ये चालत आलो त्याही दिंडीमध्ये फार मोठे महात्मे त्यांच्या संगतीमध्ये आपण चालत आलेलो आहोत. ते महात्मे दुसरे तिसरे कोणी नसून आपणा सर्वांचं श्रद्धास्थान प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय गुरुवर्य बाबा आहेत. बाबांच्या सानिध्यामध्ये वारी कशी करावी ही बाबांकडे पाहून आपल्या लक्षात येतं महाराज. काही महाराज मंडळी आहेत ते उपदेश करतात, पंढरीसी जा रे,
त्यांच्या बोलण्या जारे म्हणण्यामध्येच असतं की हे घरीच थांबणार आहेत. ते म्हणत असताना ते बाजूला राहूनच पंढरीसी जारे आल्यानो संसारा. महाराज काही काही महाराज मंडळी गरड महाराज काही काही महाराज मंडळी असे भाविकांना काढतात पंढरीसी जारे. म्हटले तुम्ही? म्हटले आम्ही येऊ. चला पंढरीसी जाऊ. आणि यात्रा कशी करायची? पायी तीर्थयात्रा. चालत जायचं. मग ते येणारे आहेत ते चालत येतात आणि पहिल्या नाश्त्यापर्यंत आले की ज्यांनी कीर्तनातून गोळा करून आणलेला समाज असतो ते ट्रक मध्ये बसतात आणि मुक्कामाच्या ठिकाणीच गाठ पडते महाराज. म्हणून त्या ठिकाणी गुरुवर्य बाबा आहेत महाराज. गुरुवर्य बाबा प्रत्येक टप्पा चालतात, पूर्ण वारी पायी करतात. बरं, आज बाबांचं वय चालण्याचं नाही. मला वाटतंय थोडंसं जर आपण निरीक्षण केलं ना सोहळ्याचं, तर संपूर्ण ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये गुरुवर्य बाबांच्या वयाचा वारकरी संप्रदायाचा महात्मा कोणी चालत असेल असं मला वाटत नाही. कालच आपण ऐकलं हे गुरुवर्य बाबांची 65वी वारी आहे महाराज. केवढं तप आहे, केवढं तप आहे महाराज. बरं, ते एकदम सहज होत असं नाही. तितिक्षा बाबांच्या मध्ये फारच आहे महाराज, फारच आहे. बाबांचं वाक्य नेहमी असतं, करत राहायचं, हटायचं नाही, माग सरायचं नाही, करत राहायचं. हटत नाहीत बाबा, माग सरत नाहीत महाराज. कितीही त्रास झाला तर ते त्रास दुसऱ्याला सांगतही नाहीत आणि कळूही देत नाहीत महाराज, कळू देत नाहीत. म्हणून या महात्म्यांच्या संगतीमध्ये आपण पंढरीची वारी केलेली आहे महाराज. आपला प्रत्येक पाऊल न पाऊल हा भगवंताच्या दिशेने पडलेला आहे. प्रत्येक क्षण ना क्षण आपला भगवंताच्या दिशेने घेऊन जाणार आहे, भगवंताच्या सानिध्यामध्ये घेऊन जाणार आहे. म्हणजे स्थानही आहे, देश हाही आपण भगवंताच्या दिशेने कापलेला आहे आणि काळही आपण भगवंताच्या दिशेने लावलेला आहे. म्हणून एक पाऊलही पंढरीच्या वाटेने जर आपण चालत असो तर तो निरर्थक जाणार नाही. पंढरीच्या वाटेने टाकलेला पाऊल किती भाग्याचा आहे महाराज, भाग्याचा आहे. इतरही तीर्थयात्रा आहेत, नाही असं नाही, आहेत ना. आताच आपण पाहिलं वाराणसीचंही महत्व पाहिलं. काही काही वाराणसीची वारी करतात, करावी, करू नये असं आमचं म्हणणं नाही. पण ती वारी पंढरीच्या वारीची बरोबरी करत असेल असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते मात्र योग्य नाही. म्हणून वाराणसीला ऐका, पंढरीच्या वारीचं काय सामर्थ्य आहे महाराज. वाराणसी आहे ना, वाराणसीची वारी करत असताना 1 महिनाभर चालण्याचं जेवढं पुण्य आहे तेवढं गोदावरी मातेच्या एका दिवसात चालण्याचं पुण्य मिळतं. काय, वाराणसीला जात असताना 1 महिन्यात जेवढं पुण्य आहे तेवढं गोदावरी मातेकडे जात असताना किंवा परिक्रमा करत असताना 1 दिवसात पुण्य मिळतं. म्हणले पंढरीचं पुण्य काय? ऐका, पंढरीचं पुण्य ऐका. वाराणसीला जात असताना 1 महिन्यात जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं पुण्य पंढरी क्षेत्राच्या दिशेने टाकलेल्या 1 पाऊलात प्राप्त होतं. वाराणसी चाली जे 1 मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल परियेचा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल परियेचा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसी चाली जे मासा, पंढरी पाऊल परियेचा, पंढरी पाऊल परियेचा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल परियेचा, ऐसा ठसा एवढं पुण्य या पंढरी क्षेत्राचं आहे. आता वारी करणाऱ्याला फार आनंद झाला असेल. आणि त्याच्यामध्ये काही काही थोडे आजारी होते,
काही काही आजारीपणाचं थोडंसं आजार घेत होते, नाटक म्हणणार नाही मी, आजार घेत होते. कोणी दिवे घाटामध्ये, आजच्या दिवस गाडीत जाऊ द्या. त्या दिवसाचं पुण्य किती गेलं महाराज. एक पाऊल जरी आपला, म्हणून गुरुवर्य बाबा सांगत असतात का जायचं. मला वाटतंय त्या दिवशी कीर्तनात सांगितलं का आपल्या बैठकीत सांगितलं, गुरुवर्य बाबांनी सांगितलं त्या तळावर जायचं का, तळावर जाण्याचा अट्टहास का, तर त्या तळावर गेल्याच्या नंतर तेवढाच एक पाऊल आपला वाढतो, नामस्मरण आपलं वाढतं आणि आपला काळ त्या परमार्थामध्ये जातो. म्हणून आरती करायलाही तळावर जायचं आणि पुन्हा ज्ञानोबराय निघत असतानाही तळावर जाऊनच आपलं दिंडीत लागायचं, मधी मोकार फिरायचं नाही. विठ्ठल आणि या पंढरी क्षेत्राला आल्याच्या नंतर उभा उभी भेटे पांडुरंग महाराज. भगवंताचं दर्शन उभा उभी सहज मिळतं महाराज. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, दर्शन हेळा मात्रे. भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर मोक्षच मिळतो महाराज. कारण परमात्म्याकडे देण्यासाठी अलीकड काही नाहीच महाराज. मोठ्यांचं सगळंच मोठं असतं. समर्थाचे पंक्ती भोजने, तळील्या वरिल्या एकचे पक्वान्ने. म्हणून खालचा असेल किंवा वरचा असेल, पंगत जर मोठ्याची असेल तर पदार्थ एक असतात. आणि सर्व समर्थ कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न जगाचा चालक मालक भगवान परमात्मा या विटेवर उभा आहे महाराज. आणि त्या परमात्म्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण संसाराला कसे येऊ. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती म्हटले महाराज. दर्शनालाही जाणं थोडं कठीणच आहे, फारच बारी असते. 10 तास, मला वाटते रात्रीच कोणीतरी साधक गेलते, 10 तास लागले. दर्शनाला जाणं सोपं नाही. मग तुकोबाराय सांगतात काय नाही, जास्त काळजी करू नका, चिंता करू नका, परिक्रमेला जा. आणि प्रदक्षिणाला गेल्याच्या नंतर 2 ते 3 ठिकाणाहून दूरूनच कळस दिसतो महाराज. आणि कळस पाहिल्या बरोबर कळसाचं सामर्थ्य महाराज. कळस पाहिला तरी मोक्ष मिळतो, हे पंढरी क्षेत्राचं सामर्थ्य. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. एवढी सोपी साधना आहे महाराज. वारकरी संप्रदायासारखी सोपी साधना या जगामध्ये आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाही. लावून मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने सहज भगवान परमात्म्याची प्राप्ती होती. याचं कारण ही साधना आहे. हे संत महात्मेत अत्यंत सोपी साधना आहे महाराज. याच्यापेक्षा सोपं या जगामध्ये काहीच नाही महाराज. परमात्मा प्राप्ती करून घ्यायची ना, अनेक साधन या साधन क्षेत्रामध्ये सांगितलेले आहेत. परंतु आमच्या वारकरी संप्रदायासारखं सोपं साधन कोणालाच सांगायला जमलंच नाही महाराज. आणि ते आचरणात आणायलाही जमलं नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करा, गळ्यामध्ये तुळशीची माला धारण करा, पंढरीची वारी करा आणि उभा उभी उराउरी पांडुरंगांना भेटा. भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. भगवत प्राप्ती होते महाराज. तो मुक्त होतो, मुक्त होतो. म्हटले महाराज मग परमात्म्याला प्राप्त करणं एवढं सोपं आहे? संप्रदायात आलं तर सोपं आहे. आणि हा संप्रदाय सोडून इतरत्र जर तुम्ही या परमात्म्याकडे जाण्याचा प्रयत्न कराल तर एवढं सोपं नाही महाराज. फार कठीण आहे, फार कठीण आहे. अनेक साधनं सांगितलेली आहेत. परंतु या परपुरुष परमात्म्याकडे जायचं असेल तर इतर मार्गाने जर तुम्ही गेलात तर एवढं सोपं नाही, फार काठीण्य काठीण्य. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. इतर मार्गाने जायचं असेल तर ते काठीण्य किती आहे, त्याच काठीण्याचं स्वरूप जगद्गुरु तुकोबराय आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या परपुरुषाचे सुख भोगितारी, परपुरुषाचे सुख भोगितारी, परपुरुषाचे सुख भोगितारी.
सुख भोगतारी परपुरुषाचे सुख भोगतारी परपुरुषाचे सुख भोगतारी परपुरुषाचे सुख भोगतारी परपुरुषाचे सुख भोगतारी उतरवली गारी घ्यावे श्रीस उतरवली गारी घ्यावे श्रीस उतरवली गारी घ्यावे श्रीस उतरवली गारी घ्यावे संवसारांगी आपुले निहाते संवसारांगी आपुले निहाते संवसारांगी आपुले निहाते संवसारांगी आपुले निहाते तुकोबराय सांगतात परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शेष. एवढं सोपं नाही परमात्म्याकडं जाण्यासाठी महाराज. परपुरुष परमात्म्याच्या सुखाचा उपभोग घेण्यासाठी साधकाच्या अंतःकरणाची तयारी काय लागते ते तुकोबराय या अभंगातून एका विशिष्ट रूपकाच्या द्वारे सांगतात. अर्थात भगवत प्राप्ती करण्यासाठी साधकाच्या अंतःकरणाची तयारी काय लागते, अंतःकरणाची भूमिका काय लागते, ती भूमिका प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. हो, अत्यंत महत्वाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचं आपण परिशीलन केलं तर त्याच्यामध्ये अनेक प्रकरणं आपल्याला पाहायला मिळतील. नामपर प्रकरण आहे, संतपर प्रकरण आहे, स्थितीपर आहे, अद्वैतपर प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात छोटं असणारं सुंदर प्रकरण अगदी 25 अभंगाचं प्रकरण, त्याचं नाव आहे विराणी नावाचं प्रकरण. त्या विराणी प्रकरणातील हा सुंदर अशा प्रकारचा अभंग आहे महाराज. विराणी कशाला म्हणतात? वीर राणी म्हणजे विराणी, वीर राणी म्हणजे वीर स्त्री, तिला म्हणतात विराणी किंवा विरहिणी. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थात भगवत प्राप्ती करण्यासाठी कुठलंही दिव्य करण्याची जिची तयारी आहे तिला म्हणतात विराणी. ज्याप्रमाणे ज्ञानोबराय सांगतात एखादी महापतिव्रता स्त्री ती आपल्या पती बरोबर सती जात असताना सगळं जग तिला पाहतं, पण तिला अग्नीही दिसत नाही, तिला समाजही दिसत नाही आणि स्वतःचं अंगही दिसत नाही. ती त्या अग्नीमध्ये पतीसाठी उडी टाकते महाराज. तुकोबराय सांगतात ज्ञानोबराय म्हणे सती अग्न न देखे जारीती अग्न न देखे जारीती अग्न न देखे जारीती. हा तुका म्हणे सती अग्न न देखे जारीती अग्न न देखे जारीती अग्न न देखे जारीती. आठवणी एका उडी घाली म्हणे तो का उडी घाली म्हणे तो का. आठवणी एका उडी घाली म्हणे तो का उडी घाली म्हणे तो का. तुका म्हणे सती अग्न न देखे जारीती किंवा आठवणी एका उडी घाली म्हणे तुका. ज्ञानोबराय सांगतात का महासतीचे भोग देखे की रसकळ जग परिते आगी ना अंग ना लोकू देखे. तिला केवळ पती दिसत असतो. त्याप्रमाणे या भक्ती क्षेत्रामध्ये भक्ती करणारा जीवरूपी पत्नी आहे महाराज. मग या जीवरूपी पत्नीने परमात्मरूपी पतीकडे जात असताना
इतर कशाचा विचार करू नये. तिने आपल्या अंतःकरणाची तयारी कशी ठेवावी. आणि भक्तीचं स्वरूपच सांगत असताना नारद मुनीने नारद भक्ती सूत्रामध्ये सुंदर अशा प्रकारचं भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे. नारदाने काही आचार्यांची मत सांगितलेली आहेत. पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः कथादिषु इति गर्गः. म्हणून कथादिकामध्ये अनुराग असणारा, म्हणजे पूजेमध्ये अनुराग ज्यांचा आहे त्याला भक्ती म्हणतात. पूजा सर्वच करतात महाराज, पण पूजेमध्ये अनुराग म्हणजे प्रेम जर नसेल तर पूजा ही केवळ कर्म होतं, ती भक्ती ठरत नाही. पूजा ही भक्ती होण्यासाठी अंतःकरणामध्ये पूजे संबंधी किंवा त्या परमात्म्या संबंधी अंतःकरणामध्ये प्रेम असावं लागतं, तेव्हा ती पूजा भक्ती ठरते. विठ्ठल नारदांना विचारलं, महाराज आपलं काय म्हणणं आहे. इतरांचं म्हणणं तुम्ही सांगितलेलं आहे, तुमच्या मताने भगवत भक्ती कशाला म्हणतात. नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलता येते. नारदांच्या मत नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता, सर्व त्या भगवान परमात्म्याला अर्पण करणं हे भक्तीचं एक अंग नारद मुनीने सांगितलेलं आहे. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, त्या परमात्म्याला शरण जावं. कसं शरण जावं. ज्ञानोबराय सांगतात, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रेग महोदधिका गांग रेगाले जैसे. जशी एखादी नदी समुद्राला आपलं सर्वस्व अर्पण करते, तसं भक्ताने परमात्म्याला सर्वस्व अर्पण करावं. यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्पुरुष्व मदर्पणम. आपल्या चांगला परिचित असलेला हा श्लोक आहे महाराज. आपण अर्पण करतो, पण केव्हा. रोज भोजनाला बसल्याच्या नंतर. म्हणजे हा श्लोक सर्व परमात्म्याला अर्पण करण्यासाठी आहे हे सांगावं लागतं. सामान्य माणसाला असं वाटतं की जेवणासाठीच तयार झालेला आहे, जेवणाच्या अगोदर काहीतरी म्हटलं पाहिजे, त्याच्यासाठी नाही. बरं, परमात्म्याला सर्व अर्पण करावं. नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता हे एक अंग झालं. आणि तद विस्मरणे परम व्याकुलता, त्या परमात्म्याचं विस्मरण झालं तर त्या विस्मरणामध्ये परम व्याकुळ अंतःकरण होणं हे भक्तीचं स्वरूप आहे. विठ्ठल आपणही भक्त आहोत, नाही असं नाही. ज्या अर्थी आपण पंढरीची वारी करतो, या धर्ममंडपामध्ये बसलेलो आहोत, कीर्तन श्रवण करत आहोत, त्या अर्थी आपणही काय आहोत, भक्त आहोत. तुम्ही म्हणता कशावरून. कार्यक्रमाच्या पत्रिकेवरून. कार्यक्रमाच्या पत्रिकेवर महाराजांच्या अगोदर काय लिहिलेलं असतं हांडे महाराज. ह भ प काय लिहिलेलं असतं. ह भ प. एक जणाने मला सांगितलं, महाराज याचा अर्थ माहितीये का. म्हणजे हळूच भजे पळून खाणारा. हबपाचा अर्थ तो नाही बरं. हबप म्हणजे हरी भक्ती परायण, भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये परायण असणारा. नाव तर आपलं लावतात ना. मग आपणही भक्त आहोत आणि संत महात्मेही भक्त आहेत, पण त्याच्यामध्ये फरक आहे. आपण भक्त का आहोत. आपण देवाचं स्मरण करतो म्हणून आपण भक्त आहोत, पण संत महात्मे त्या परमात्म्याच्या विस्मरणामध्ये परम व्याकुळ होतात म्हणून ते भक्त ठरतात. आपण स्मरण करतो इथपर्यंत ठीक आहे, पण आपण परमात्म्याच्या विस्मरणामध्ये परम व्याकुळ होत नाही. आज आपला दिवस व्यर्थ गेला. एक तासभरापासून परमात्म्याचं स्मरणच झालं नाही, असं आपल्याला कधी वाटत नाही महाराज. मोबाईल जर आपल्या जवळ नसेल तासभर, तर मग तो व्याकुळ झाल्याशिवाय राहत नाही महाराज. मोबाईल हे माणसाच्या जीवनाचं अंगच बनलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा होत्या महाराज. आता त्याच्यामध्ये वाढ करावं लागेल.
अन्न वस्त्र निवारा आणि चार्जरसह मोबाईल धरा. हो, म्हणून त्याच्या विस्मरणामध्ये परम व्याकुळ होणं हे भक्तीचं अंग आहे महाराज. आणि आमचे संत महात्मे परमात्म्याचा वियोग झाल्याच्या नंतर अत्यंत व्याकुळ होतात महाराज. व्याकुळ होतात. ज्याप्रमाणे एखादा मासा पाण्याच्या बाहेर निघाल्याच्या नंतर अत्यंत व्याकुळ होतो, तुकोबराय सांगतात, तसा मी परमात्म्यासाठी तळमळ करत आहे. जीवना वेगाळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. जीवना वेगाळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. तुकोबराय सांगतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. इतरही प्राण्यांना जगण्यासाठी पाणीच लागतं. इतर जीव आहे पाण्यावर जगतात, पण मासा हा पाण्याशिवाय जगूच शकत नाही महाराज. हो, म्हणून अत्यंत व्याकुळ होणं हे भक्तीचं स्वरूप आहे. आणि नारद मुनीला विचारलं, महाराज ठीक आहे लक्षात आलं, पण एखादं उदाहरण तरी सांगा. नारदाने सुंदर उदाहरण सांगितलं. यथा व्रज गोपिका नाम, गोकुळामधल्या ज्या गोपिका आहेत त्यांचं उदाहरण दिलं. व्याकुळता परमात्म्यासाठी काय असावी लागते ती गोपिकांकडे पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं महाराज, लक्षात येतं. हो, कबीर महाराज फार मोठे भक्त. लोक म्हणू लागले, काय कबीरांची भक्ती आहे, काय कबीरांचा भाव आहे. कबीरजीने ऐकलं महाराज, आणि कबीरजी त्यांना सांगतात, कबीर कबीर क्या कहत है, जाओ जमुना तीर, एक एक गोपिंग के प्रेम में बह गए कोट कबीर. एका गोपीच्या प्रेमामध्ये कोट्यावधी कबीर वाहून जातील, असं गोपींचं प्रेम परमात्म्यावर आहे. म्हणून नारद मुनीने कोणत्याही भक्ताचं उदाहरण न देता गोपिकांचं नाव घेतलं. विठ्ठल गोपी कशाला म्हणायचं? हो, शास्त्राने गोपी शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. गावह इंद्रियानी पांती इति गोप्य. हो, जे इंद्रियांचं रक्षण करते किंवा इंद्रियांचं विषयापासून रक्षण करते तिला म्हणतात गोपी महाराज, गोपी म्हणतात. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये विषयांपासून रक्षण केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. आणि रक्षण करण्यासाठी पहिरेदार रक्षण करणारा लागतो महाराज. संरक्षण मंत्री चांगला लागतो. संरक्षण मंत्री चांगला नसेल तर मग आतंकवादी घुसल्याशिवाय राहत नाहीत महाराज. हो, म्हणून ज्ञानोबरायांना विचारलं, विषयांपासून इंद्रियांचं रक्षण करण्यासाठी संरक्षण मंत्री कोण आहे? ज्ञानोबराय सांगतात, विवेक हा काय आहे? संरक्षण मंत्री आहे. विठ्ठल ज्ञानोबराय सांगतात, इंद्रियाचे अंगणी विवेक करी राबनी, साचची करचरणी होती डोळे. इंद्रियांच्या अंगणामध्ये हा विवेक निरंतर राबत असतो महाराज, निरंतर राबत असतो. आणि तो विवेक आहे तो पहारा करत असतो. आणि ज्याच्या इंद्रियांच्या अंगणामध्ये विवेक राबता पहारा देतो त्याला म्हणतात गोपी. विठ्ठल ज्ञानोबराय सांगतात, राजहंसा पुढे चांचूचे आगरडे, तोडी जेवी झगडे, शिरनिराचे नायकने ते कानची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, आवाचे ते टाळे, जिभची का वाती पुढा जैसे, पळो लागे काळवसे, निषिद्ध इंद्रिया तैसे, समोर नव्हे ज्याच्या इंद्रियांच्या समोर निषिद्ध विषय येतच नाही त्याला म्हणतात गोपी. विठ्ठल सांगतात, धडाडीत लोहरसी
उडी न घालवेसी न करवे उशी अजगराचे अर्जुना तेने पाडे जयासी विषय वार्ता नावडे. पुढे ऐका. नेदी इंद्रियाचे नि तोंडे काहीची जाऊ. इंद्रियाच्या तोंडात विषय जाऊच देत नाही त्याला म्हणतात गोपी. विठ्ठल गोभी इंद्रियैहि पिबती श्रीकृष्ण रसम इति गोपी. जे इंद्रियाने श्रीकृष्ण रसाचं पान करते त्याला म्हणतात गोपी महाराज. म्हणून कानाने ऐकायचं असेल तर भगवंताची कीर्तीच ऐकावी, डोळ्याने पाहायचं असेल तर भगवंताचं रूपच पाहावं, मुखाने बोलायचं असेल तर भगवंताचं नामच बोलावं. जी मुखाने भगवंताचं नाम बोलते, कानाने भगवंताचं कीर्ती श्रवण करते, डोळ्याने भगवंताचं रूप पाहते तिला म्हणतात गोपी. विठ्ठल गोपी भाव आहे महाराज. म्हणजे गोपीचं वर्णन चाललेलं आहे. म्हणजे कुठं त्या द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये असणाऱ्या गोपींचं वर्णन नाही. गोपी हा एक भाव आहे, तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये उदित होऊ शकतो. त्यासाठी मनुष्याने प्रयत्न केले पाहिजे. नामस्मरण करावं, भगवंताचं भजन करावं, भगवंताला न्याहाळावं, भगवंताची वारी करावी. एक ना एक दिवस आपल्या अंतःकरणामध्ये गोपी भाव जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. याच महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांतामध्ये एक फार मोठे साधू होऊन गेले. ते स्वतःला ज्ञानोबरायांची कन्या समजत होते. त्यांचं नाव काय? प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज. गोपी भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. म्हणून आळंदीला आल्याच्या नंतर ज्ञानोबराय माझी आई आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझे पती आहेत महाराज. आणि तो भाव जर एकदा अंतःकरणावर आरूढ झाला ना, आणि तो दृढ झाल्याच्या नंतर महाराज त्याचे परिणाम केवळ अंतःकरणापुरते राहत नाहीत तर शरीरावर त्याचे परिणाम पडतात. असं म्हणतात की त्या गोपी भावाचे परिणाम त्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांच्या देहावर उमटत होते. एवढा परिणाम होत होता की 4 दिवस त्यांना वेगळं बसावं लागायचं. याला म्हणतात गोपी भाव. विठ्ठल गोपी म्हणजे जिच्या अंतःकरणामध्ये परमात्म्या संबंधी प्रगाढ प्रीती आहे महाराज. प्रगाढ प्रीती आहे. जिच्या अंतःकरणामध्ये परमात्म्या संबंधी अत्यंत प्रेम म्हणजे राग आहे. राग संस्कृतमध्ये प्रेमाचा पर्यायवाची शब्द राग आहे. रागाचे 3 प्रकार शास्त्राने सांगितलेले आहेत. पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग सांगितलेला आहे. राग म्हणजे आपल्याला जो येतो विनाकारण तो राग नाही बरं. किंवा याची वळकुटी त्याच्या शेजारी आल्याच्या नंतर थोडी वळकुटी आली आणि मग जो येतो तो राग नाही बरं. जेवायला बसला जागाच मिळाली नाही, उन्हातच बसावं लागलं, मग जो येतो तो राग नाही बरं. बरं जेवायला बसला, भाजी आली, चपाती आली, वरणच आलं नाही, तिथूनच मोठमोठ्याने हाका मारायला लागला, त्यावेळेसही काय येतो? राग येतो माणसाला. महाराज वारी ही मनुष्याला या जीवनामध्ये मनुष्याने सुखदुःखामध्ये सम कसं असावं हे शिकवणारी प्रॅक्टिकल म्हणजे वारी आहे महाराज. म्हणून हे 18 दिवस पूर्ण आपल्या वर्षभराचं जीवन कसं जगावं हे शिकवणारी वारी आहे. म्हणून वारी म्हणजे व्यवस्थेला महत्व नाही, वारीमध्ये अवस्थेला महत्व आहे. आणि जी माणसं वारीमध्ये अवस्थेपेक्षा व्यवस्थेला महत्व देतात त्यांची वारी पुरी होतच नाही महाराज. मधून वारी सोडून जावं लागतं. व्यवस्थेला महत्व दिल्याच्या नंतर अवस्था प्राप्त होत नाही. वारी आपल्याला शिकवते सम राहणं हे शिकवते. विठ्ठल विठ्ठल म्हणून राग मनुष्याला येतो तो राग नाही. हे राग म्हणजे प्रीती आहे, प्रेम आहे. शास्त्रामध्ये या रागाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणून पूर्व राग आहे, मिलन राग आहे आणि विरह राग आहे. त्या विरह रागाचेही 3 प्रकार सांगितलेले आहेत.
भावी विरह, वर्तमान विरह आणि भूत विरह आहे महाराज. भावी विरह कशाला म्हणतात? भगवान परमात्मा प्राप्त झालेला आहे. विरह रागामध्ये भगवान परमात्मा प्राप्तच झालेला आहे. परंतु भावी विरह त्याला म्हणतात की परमात्मा प्राप्त झालेला आहे, परंतु तो आपल्यापासून दूर जाणार आहे हे कळाल्याच्या नंतर, अजून गेला नाही पण तो जाणार आहे ही गोष्ट कानावर ऐकल्याच्या नंतर अंतकरणाची वृत्ती जी होते, जी व्याकुळता होते, त्याला म्हणतात भावी विरह. वर्तमान विरह कशाला म्हणतात? आता परमात्मा आपल्या समोरून निघालेला आहे, जात आहे, त्याला म्हणतात वर्तमान विरह. आणि भूत विरह कशाला म्हणतात? परमात्मा निघून गेलेला आहे, त्याला म्हणतात भूत विरह. भूत शब्दाचा अर्थ आहे झालेला, झालेला विरह त्याला म्हणतात भूत विरह. विठ्ठल नाथ महाराजांनी हे तीनही विरह एकाच गवळणीमध्ये सांगितलेले आहेत, एकाच गवळणीमध्ये. ज्या वेळेस कंसाने भगवान परमात्म्याला मारण्यासाठी अक्रूरांना पाठवलेलं आहे, अक्रूरांना बोलवलं आणि सांगितलं, अक्रूरा भगवान परमात्म्याला, कृष्णाला आणि बलराम दादाला घेऊन या. हे ऐकल्याच्या नंतर अक्रूराची द्विधा मनस्थिती झाली, गोकुळाला जाणं योग्य आहे की नाही. एक मन म्हणतंय या निमित्ताने भगवंताचं दर्शन होईल, दर्शन होणं महत्वाचं आहे. निमित्त कोणतं की असाना महाराज, निमित्त कोणतं का असाना, दर्शन झालं पाहिजे. म्हणून माणसं काही दर्शनाला जात असताना दर्शन बारीहून उड्या मारून जातात, कसं का होईना पण दर्शन झालं पाहिजे. हे दर्शन नियमातलं नाही बरं दर्शन. आपण कारण भगवान परमात्मा सगळं पाहत असतो महाराज. आपल्याला वाटतं परमात्मा पाहत नाही, पण देव सगळं पाहत असतो. भगवान परमात्मा म्हणतो तू माझ्या बारीहून उडी टाकून आला ना, आता संसारात उड्याच मारत राहा. म्हणून आयुष्यभर तो उड्याच मारत राहतो महाराज. म्हणून विठाला विठाला आक्रूरजीने विचार केला आपल्याला दर्शन घडत आहे, गोकुळाला गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. एक मन म्हणते आपण जात आहोत, पण त्यांना कशासाठी घेऊन येत आहोत? हा दुष्ट आहे, याचा हेतू चांगला नाही महाराज, त्यांना मारण्यासाठी बोलावत आहे. दुसरं मन म्हणतंय दर्शन होईल. अक्रूरजी जड अंतकरणाने निघालेले आहेत. जात असताना अंतकरणामध्ये संकल्प विकल्प होत आहेत. भगवान परमात्मा आहे, जगाचा चालक मालक आहे, राजाचा मुलगा आहे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा मला ओळख देतील का, ओळखतील का, माझ्याशी बोलतील का, किंवा काका म्हणून मला हाक मारतील का, हा संकल्प विकल्प करत करत अक्रूरजी गोकुळाच्या दिशेने आलेले आहेत, गोकुळाच्या जवळ आलेले आहेत. आणि संध्याकाळची वेळ आहे, सूर्य मावळतीला चाललेला आहे. गायी घेऊन गोपाळ गोकुळामध्ये आलेले आहेत. पाठीमागून अक्रूरजी येत आहेत. गायीच्या खुराने आकाशामध्ये धूळ उडालेली आहे, रजक्कन आकाशामध्ये आहेत. अक्रूरजी पाहतायत, गायीच्या पायाचे ठसे अक्रूरजींना दिसत आहेत आणि त्याच्या पाठीमागं गोपाळांच्या पायाचे ठसे दिसत आहेत. आणि ते ठसे पाहत असताना अक्रूरजींना भगवंताच्या पायाचा ठसा दिसला महाराज. आणि ठसा दिसल्याबरोबर अक्रूरजीने रथातून उडी खाली घेतलेली आहे आणि त्या भगवंताच्या चरणचिन्हाला दंडवत घातलेला आहे. गायीच्या मागे श्रीकृष्ण पाऊले, गायीच्या पाठीमागं भगवान परमात्म्याची पावले. कदाचित आपण म्हणाल अनेक गोपाळांची पावलं होते, भगवंताचा पाऊल ओळखला कसा, तर भगवंताच्या पायावर महाराज चिन्ह होते. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, अंकुश आहे. हे सर्व शुभचिन्ह अक्रूरजीने पाहिले आणि त्या पायाला दंडवत घातलेला आहे. ती धूळ आपल्या मस्तकावर धारण केली आणि अक्रूरजी गोकुळामध्ये येत आहेत. संध्याची वेळ झालेली आहे. विचारलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठे आहेत? अक्रूरजींना कळालं ते गोदोहन करण्यासाठी गोठ्यामध्ये गेलेले आहेत. दाऊ भैया आणि भगवान परमात्मा गायीचं दोहन करतात. गायी राखीतो 9 लाख, तसं 9 लाख नव्हत्या, 1 कोटी गायी भगवंताकडे होत्या. पण जास्त ओढाळा असणाऱ्या 9 लाख होत्या म्हणून 9 लाख सांगितलेलं आहे. भगवंताकडे 1 कोटी गायी होत्या महाराज.
आणि मग त्या ठिकाणी अक्रूरजी येत आहेत. अक्रूरजीच्या मनात तोच विचार चाललाय, भगवान ओळखतील का, भगवान परमात्मा मला काका म्हणून हाक मारतील का. आणि मग त्या गोशाळेमध्ये अक्रूरजी येत आहेत. लांबूनच भगवान परमात्म्याने पाहिलं कोणीतरी आलेलं आहे. न्याहाळून पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं की अक्रूरजी आलेत, काका आले. आणि त्याच ठिकाणावरून भगवंताने मोठ्याने हाक मारली, दाऊ भैया काका आए है, काका आए है, देखो हमें मिलने के लिए काका आए, मथुरा से काका आए. हे ऐकल्याच्या नंतर अक्रूरजीच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहतात महाराज. भगवान परमात्मा धावत येतात आणि आल्याच्या नंतर अक्रूरजी भगवंताच्या चरणावर दंडवत घालणार. तेवढ्यात भगवान परमात्मा दोन्ही हात धरतात, अक्रूरजीला उभं करतात आणि अक्रूरजीला दोन्ही हाताने घट्ट आलिंगन देतात. अक्रूरजीच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रुधाराने भगवंताचा खांदा ओला चिंब झालेला आहे महाराज, ओला चिंब झाला. आणि त्यावेळेस अक्रूरजी विचार करतायत, आपण जो संकल्प विकल्प करत होतो त्याही पेक्षा भगवान परमात्मा फार उदार आहे, भगवान परमात्मा फार कृपाळू आहे. आणि मग भगवान परमात्मा सांगतात, काकाजी चला आपण घरी जाऊ. घरी घेऊन जात आहेत. एक हात भगवंताने धरला, दुसरा हात दाऊ भैयाने धरला आणि अक्रूरजींना घेऊन वाड्यामध्ये चाललेले आहेत. त्यावेळेस भगवान परमात्मा विचारतात, येत असताना काही त्रास तर झाला नाही, पायाला फोड तर आले नाही, चप्पल तर लागली नाही ना, कारण वारीमध्ये तेवढीच अडचण असते महाराज. आणि मग आल्याच्या नंतर अक्रूरजी सांगतायत, हे आपली एवढी विचारपूस करतायत, आपल्या संबंधी भगवंताच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम आहे आणि आपण किती क्रूर झालो, यांना मारण्यासाठी मथुरेला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. अक्रूरजीच्या नेत्रातून अश्रू वाहत आहेत. भगवान परमात्मा विचार करतायत की काका काही काळजी करू नका, तुमचा निरोप मला कळालेला आहे, पण हा निरोप नंदबाबाला सांगा. नंदबाबाला अगोदर भगवान परमात्मा सांगतात, वेळ कमी आपल्याला. अक्रूरजी जाण्यासाठी निघाले, भगवान परमात्माही जाण्यासाठी निघालेले आहेत. आणि हा म्हणता ही सर्व बातमी गोकुळामध्ये पसरली. भगवान परमात्मा मथुरेला जाणार आहेत, भगवान परमात्मा मथुरेला जाणार आहेत, आपल्याला सोडून जाणार आहेत, गोकुळ सोडणार आहेत. परत केव्हा येतील न येतील सांगता येत नाही. आणि ही बातमी ज्या वेळेस गवळणीच्या कानावर पडली, एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, अगं ऐकलंस का, मी असं ऐकलेलं आहे की भगवान परमात्मा कन्हैया मथुरेला जाणार आहे. ती विचारते, अगं असं बोलू नको, अभद्र बोलू नको, परमात्मा आपल्याला सोडून जाणार नाही, नंद यशोदेला सोडून जाणार नाही, आई वडिलांना सोडून जाणार नाही. तो जाऊ लागला तर आई वडील त्याला जाऊ देणार नाही, आणि त्यांनी जाऊ दिलं तर आपण त्याला जाऊ देणार नाही. तो जाणार आहे असं बोलू नकोस, ही बातमी खोटी असावी. गोपाळांना विचारलं, गोपाळ सांगतात भगवान परमात्मा जाणार आहेत, जाणार आहेत. ऐकल्याच्या नंतर गवळणी विचार करतात, हे गोपाळ केवढे निष्ठुर झाले, आनंदाने सांगतायत भगवान परमात्मा जाणार आहे, पण खरी काय गोष्ट आहे ही तपासण्यासाठी आपण यशोदा मैयालाच विचारलं पाहिजे. म्हणून सर्व गवळणी मिळून यशोदा मैयाच्या अंगणामध्ये आलेले आहेत आणि अंगणामध्ये येऊन विचारतायत की यशोदा मैया, तो कन्हैया कुठे आहे, आम्हाला सांगा. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा. कारथ शृंगारीला, सांगे वो मजला. कारथ शृंगारीला, सांगे वो मजला. क्रूर उभा असे गे साजनी, साजनी साजनी साजनी. आनंदाच्या अंगणी मिळा
गवळणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाच्या अंगणी सर्व गवळणी यशोदा मैयाच्या अंगणामध्ये, नंदाच्या अंगणामध्ये आलेले आहेत आणि यशोदा मैयाला विचारतात, मैया कन्हैया कुठं आहे, कन्हैया कुठं आहे? आणि दारामध्ये रथ सजवलेला दिसत आहे. का सजवलेला आहे, का सजवलेला आहे? कारण जाण्याची चिन्ह सगळे दिसत आहे. त्या रथाच्या शेजारी अक्रूर उभा आहे. तो अक्रूर का उभा आहे? यशोदा मैया सांगा 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 म्हटल्याच्या नंतर यशोदा मैया सांगतात, बोले नंदाचे पट्टराणी सद्गदित होनी मथुरेशी चक्रपाणी जातो गे साजनी. भगवान परमात्मा मथुरेला जाणार आहे. हे वाक्य यशोदा मैयाच्या मुखातून गवळणीने ऐकल्याच्या नंतर आता मात्र त्यांच्या अंतःकरणामध्ये शोक निर्माण होतो, विरह निर्माण होतो. भगवान परमात्मा गेले नाहीत अजून, पण यशोदा मैयाने सांगितलं, मथुरेशी शारंगपाणी चक्रपाणी जातो गे साजनी. जातो म्हटलं, गेला नाही, याला म्हणतात भावी विरह. भगवान परमात्मा जाणार आहे, जाणार आहे. आणि हे ऐकल्याच्या नंतर त्या गवळणी होत्या महाराज, अंतकरण त्यांचं विवळ झालेलं, त्यांचा मोर्चा अक्रूराकडे वळाला. म्हटले चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं, पण हा अक्रूर मथुरेवरून आलेला आहे. गवळणी सांगतात, अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडीला, कोणी पाठवलेला आहे? का घात करू आला असे? वध करीसे सकळा, वदिसे सकळा. तू आमचा वध करण्यासाठी आलेला आहे. म्हणून त्या अक्रूराला बोलत आहे, अक्रूरा तुझे नाम तैसीच करणे. अक्रूरा, जसं तुझं नाव आहे ना, तुझ्या नावामध्येच क्रूरपणा आहे, तसाच तू क्रूर आहे. अक्रूरा तुझे नाम तैसीच करणे या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. आणि मग भगवान परमात्मा महाराज पाहतात, भगवंताच्या लक्षात येतं की या गवळणी आपल्याला जाऊ देणार नाहीत. रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी. भगवान परमात्मा रथावर चढल्याबरोबर भूमी पडल्या व्रजबाळी. भगवान परमात्मा रथामध्ये चढलेले आहेत आणि रथ निघाला. हा जो विरह आहे त्याला म्हणतात वर्तमान विरह. सर्व गवळणी आडव्या पडल्या महाराज. म्हणून सर्वात पहिला रस्ता रोको कधी झाला असेल तर द्वापार युगामध्ये या गोपिकांनी सर्वात पहिला रस्ता रोको केला. बरं, आत्ताही आपल्याला आंदोलनं पाहायला मिळतात, पण पहिलं आंदोलन गोपिकाने केलेलं आहे, त्याला चक्का बंद म्हणतात. आपल्याला चक्का माहीत आहे, वारकरी तसे आंदोलन नाही करत. चक्का म्हणजे श्रीखंड, एवढा चक्का माहिती. आणि मग भगवान परमात्मा रथावर आरूढ झालेले आहेत, निघालेले आहेत. आणि जात असताना गवळणीचा अंतकरण विवळ झालेला आहे, शोक झालेला आहे. भगवान परमात्म्याने पाहिलं आणि भगवान परमात्मा अक्रूराला आदेश देतात, अक्रूरा या गोपींचा विरह मला पाहवत नाही, आता रथ तू मथुरेच्या दिशेने घेऊन चाल. असं म्हटल्याच्या नंतर अक्रूर जी आहेत भगवान परमात्म्याला घेऊन निघालेले आहेत. आणि जात असताना एका जनार्दनी रथ गेला निघोनी. मग रथ निघून गेल्याच्या नंतर गोपिकांची जी अवस्था झाली त्याला म्हणतात भूतविरह. भगवान परमात्मा जाणार आहे हे ऐकणं याला म्हणतात भावी विरह. व भगवान परमात्मा चाललेला आहे हा आहे वर्तमान विरह. आणि भगवान परमात्मा निघून गेला याला म्हणतात भूत विरह. विठ्ठल विठ्ठल भगवंता संबंधी अंतःकरणामध्ये विरह असणं हा विरह राग आहे. पण या अभंगामध्ये जी गोपिका आहे, जी अवस्था तुकोबरायांनी सांगितलेली,
तो विरह राग नाही महाराज, हा पूर्व राग आहे, पूर्व राग. अजून भगवान परमात्मा प्राप्त झालेलाच नाहीये, परंतु शास्त्रामधून किंवा संतांच्या मुखातून भगवंताच्या रूपाचं गुणांचं कीर्ती श्रवण ऐकलेलं आहे आणि त्याद्वारे भगवंतासंबंधी प्रेम निर्माण झालेलं आहे. अजून भगवान परमात्मा पाहिला नाही, भेटला नाही, परंतु वर्णन भगवंताचं ऐकलेलं आहे. ज्याप्रमाणे रुक्मिणी माता त्या पांतस्ताच्या ऋषीमुनींच्या मुखातून भगवंताच्या रूपाचं गुणांचं वर्णन ऐकतात आणि रुक्मिणी मातेची अवस्था विकळ होते. रुक्मिणी माता त्या सुदेव ब्राह्मणाकडे पत्र देतात आणि त्या सुदेव ब्राह्मणाला त्या द्वारकेमध्ये पाठवतात महाराज. पहिलं प्रेम पत्र रुक्मिणी मातेने भगवंताला पाठवलेला आहे आणि मग तो सुदेव ब्राह्मण द्वारकेला जातो. वेळ होत आल्या असल्यामुळे लगेच तो पुन्हा पाठीमाग येतो. सुदेव ब्राह्मण दिसत नाही. रुक्मिणी मातेची अवस्था काय होते महाराज? रुक्मिणी माता सांगतात, कसा ग बाई हरी बिन धीर धरू, कसा ग बाई हरी बिन धीर धरू, कसा ग बाई हरी बिन धीर धरू, कसा ग बाई हरी बिन धीर धरू. सुदेव ब्राह्मण पाठविला ते, येईना काय करो, कसा ग बाई हरी बिन धीर धरू, कसा ग बाई हरी बिन धीर धरू. रुक्मिणी माता सांगतात, कसा ग बाई हरिवीन धीर धरू. या ठिकाणी रुक्मिणी मातेची जी अवस्था झालेली आहे त्याला म्हणतात पूर्वराग. अजून परमात्मा प्राप्त झालेला नाही. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जो गोपी भाव सांगतात तो पूर्व रागातली अवस्था. अजून भगवान परमात्मा प्राप्त झालेला नाही, अजून तिला घर सुटलेलं नाही. परपुरुषाचे सुख भोगे तरी म्हणून संसार रूपी पती अजून सुटलेला नाही आणि परमात्मा अजून प्राप्त झालेला नाही, पण संसार रूपी पतीला सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. आपल्याच भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर घटस्फोट घेण्याच्या तयारीमध्ये आहे, तयारीमध्ये आहे. मग तो प्रपंच रूपी पती आहे, संसार रूपी पती सोडायचा आहे. पण तुकोबराय सांगतात, बाई ऐक, प्रपंच रूपी पती सोडणं आणि हा परपुरुष असणारा परमात्मा पती करणं तू समजते तेवढं सोपं नाही. बरं, परमार्थ फार सोपा म्हणून सांगितला जातो महाराज. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो. सोपं म्हणून सांगितलं जातं महाराज. एखादा वारीला जर नवीन निघणारा असेल ना तर त्याला सांगितलं जातं काय नाही सगळं आहे म्हणे. म्हणले वळकुटी काहीच घेण्याची गरज नाही, आमच्याकडे शिल्लक वळकुटी आहे. मुंबईवरून वळकुट्या मागितलेल्या आहेत, पिशव्या आहे, सगळं आहे, काही घेण्याची गरज नाही. तुम्ही फक्त चालायचं, चालण्याचंही काय नसते अडचण. म्हटले निघाल्याच्या नंतर महाराज थोरल्या पादुकापाशी आल्याच्या नंतर पहिला विसावा होतो. तिथं इडली सांबर धपाटे वगैरे 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 भरपूर खायला असतं म्हणले. तिथून पुढे निघाल्याच्या नंतर मग तर वारीमध्ये महाराज चालू दिंडीमध्ये महाराज वाटणारे भरपूर असतात. आणि विशेष म्हणजे जास्त दिंडीमध्ये कोणत्या गावात वाटतात बरं? पुण्यामध्ये वाटतात. म्हणून एक आजी होती महाराज, चालता चालता तिच्या मुखातून ऐकलं पुण्यामध्ये एवढे लोक वाटतात म्हणून माऊलीने सांगून ठेवलंय पुण्याची गणना कोण करी. चालता चालता खूप वाटल्या जातं महाराज. आणि काही विशिष्ट वारकरी असतात. बरं तुम्ही म्हणाल मग ते एवढं वाटल्या जातं ते घेण्यासाठी काहीतरी पिशवी घरी येऊन आणावं लागेल? काही गरज नाही महाराज, त्याची व्यवस्था केली जाते. कोणती पिशवी? फिनोलॉक्सी पिशवी असते महाराज. म्हणजे ते ठेवण्याची व्यवस्था असते महाराज. काही माणसाचं लक्ष तेवढ्यावरच असतं महाराज, इथं काय आहे तिथं काय आहे. बरं थोडा वेळ हे सगळं गोळा करून त्यांच्या लक्षात येतं की काय गोळा केलं पाहिजे आणि काय नाही. केळी वगैरे काही असेल तर ते जास्त भानगडीत पडत नाही.
कारण ते जास्त टिकत नाही, वरून त्याच्यावर साहित्य ठेवलं तर ते खराब होण्याची शक्यता आहे. मग बिस्किटचे पुडे, शेवचे पाकिटं असतील, जे टिकणाऱ्या वस्तू आहेत ते घेते, शेंगदाणे असतील. काही काही एकतर वारकरी भेटले महाराज, वारकरी म्हणजे झालेले वारकरी, ते दुसरं काहीच घेत नव्हते, केवळ शेंगदाणेच महाराज. हे मोठं चुंगडं शेंगदाण्याचं भरलं. आणि दिवे घाट लागला, वाटणं संपलं, दिवे घाटाच्या अगोदरच निघाले. म्हटलं का हो, एवढं शेंगदाण्याचं पुडकं, पंढरपूर तर लांब आहे, पंढरपूरपर्यंत पुरतील ना, चला एवढं घेऊन. तो म्हटलं पंढरपूरला जाण्यासाठी गोळाच केले नाही. मग म्हणे गावाकडे पाऊस पडलेला आहे, वापसा चांगला झाला, शेतात पेरायला बी नव्हतं म्हणे, पेरण्यापुरते शेंगदाणे तयार झालेले आहेत, एवढे घेऊन जातो महाराज. म्हणून वारी फार सोपी आहे महाराज. चालत असताना, आता आपण भजन करणारी मंडळी आहोत त्यामुळं बाकी आपण काही घेत नव्हतो महाराज, पण निदान पाण्याच्या बाटल्या तरी घ्यावं लागतात महाराज. म्हणून सोपं आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर रोज आपल्याला काय नाश्ता आहेत. आमचे हांडे महाराज रोज नाश्ता, गेल्याच्या नंतर ताजा नाश्ता महाराज, बिस्किटाचे पुडे वगैरे असं नाही, पोट खराब होतं त्याने, म्हणून ताजा नाश्ता आहे महाराज. सांगितलं काही काळजी करू नका, झोपायला शाळा आहेत, पालं वगैरे गळणं वगैरे असं काही नाही महाराज. जागा तुम्हाला धरण्याची गरज नाही महाराज, व्यवस्था करणारे पुढे जातात, जागा धरून ठेवतात, वळकुट्या अंथरून ठेवतात. आमचे तुळशीराम महाराज पुढे जाऊन सगळी व्यवस्था आमची करून ठेवतात महाराज. भोजनाची चिंता सगळी ते करून ठेवतात. काही करायचं नाही म्हणले, केवळ आपण चालायचं. सगळं सोपं आहे म्हटले, सोपं आहे म्हटले. एवढं सोपं आहे, चला म्हटले. आता नवीन वारकरी सगळं नवीनच घेतो महाराज. त्याने कपडे नवीन घेतले, ठीक आहे, कपडे नवीन असले तर चालतंय किंवा असावेत नवीन, पण त्याने सगळ्यात महत्वाची म्हणजे चप्पल नवीन घेतली महाराज. आणि नवीन शहाणा वारकरी तो नाही बरं, निघाल्याच्या नंतर दुकानात जातो तो शहाणा वारकरी नाही. अगोदर 1 महिना चप्पल घेऊन तो रुळवतो, तो शहाणा वारकरी महाराज. आणि मग त्याने चप्पल घेतली, थोरल्या पादुकापर्यंत उड्या मारत तिथून नाश्ता केला. नाश्ता झाल्याच्या नंतर जे पुढे निघाला आणि ती थोडीशी चप्पल चावायला लागली महाराज. आणि मग काय, चप्पल चावायला लागली तर ते सॉक्स घालीत जा. सॉक्स का घालायचे? चप्पल चावू नये म्हणून घालायचे असले, दुसरं कोणतं कारण नाही बरं. विठ्ठल आणि मग ते पुण्याचा रस्ता दुपारी आल्याच्या नंतर, पुण्याच्या दिवशी विश्रांतीच नसती मोठी, जेवणापुरताच वेळ असतो महाराज. 2 वाजता जेवण झालं की लगेच ज्ञानोबराय निघतात महाराज. आणि मग जेवण झाल्याच्या नंतर, झोपल्याच्या नंतर असं वाटतं की आता संध्याकाळपर्यंत उठूच नये, पण नगारा वाजला, माऊली निघाले म्हटलं की तो उठत नाही, उठवावं लागतं. मग उठवण्याची परंपरा तिथून सुरू होते, पुण्याच्या दुपारच्या 20व्यापासून. आणि मग तो आल्याच्या नंतर महाराज पाय गळून जातात, संध्याकाळचे 10, 10:30 वाजतात. आणि तिथपर्यंत कसं तरी चालतो मनुष्य, पण आरती झाल्याच्या नंतर जागेवर जायचं ते फारच कठीण असतं महाराज. दिवसभर तोंड भजन म्हणत असतं, तिथून चालत असताना मांड्या भजन म्हणायला सुरुवात करतात महाराज. काय काय होतं जावे त्याच्या वंशा, ज्यांना होतं त्यांनाच माहीत महाराज. आणि मग कळतं वारी सोपी नाही. सगळं आम्ही करू पण चालावं लागतं महाराज. काही साधना आहेत अत्यंत कठीण अशा प्रकारच्या आहेत. त्या गोपीला सांगितलं, गवळणीला सांगितलं, संसार हे पती तू सोडत आहे, पण तो परपुरुषाचं सुख भोगायचं असेल तर एवढं सोपं नाही महाराज. त्याच्यासाठी काय करावं लागतं तुकोबराय सांगतात, उतरोने करी घ्यावे सीत, उतरोने करी घ्यावे सीत, उतरोने करी घ्यावे सीत, उतरोने करी. तुकोबराय सांगतात, परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शेष. म्हणून ते सोपं नाही. सोपी साधना आपली वारीची आहे, कीर्तनाची आहे. ती सोपी साधना
अगदी 2 मिनिटामध्ये सर्वांनी मिळून करायचे. सर्वांनी हात उंच करायचे आहे, हाताने टाळी, मुखाने नामस्मरण करायचं आहे. अगदी वेळेमध्ये आपली सेवा संपन्न होणार आहे. काळजी नसावी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई 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 तुकोबराय सांगतात, परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शीस. म्हणून संसार हा पती सोडायचा असेल आणि परपुरुष परमात्म्याच्या सुखाचा उपभोग घ्यायचा असेल तर ते एवढं सोपं नाही महाराज. त्यासाठी फार मोठा त्याग लागतो. अर्थात तिला घटस्फोट द्यायचा आहे महाराज. आणि घटस्फोट द्यायचा असेल तर वकील पाहावा लागतो, समुपदेशक त्या ठिकाणी असतो. आज जगद्गुरु तुकोबराय समुपदेशकाच्या भूमिकेमध्ये आहेत. तुकोबरायांनी विचारलं, का ग बाई तुला पती सोडायचा आहे, पहिला पती कोणता आहे? तिने सांगितलं, माझा प्रपंच नावाचा, संसार नावाचा पहिला पती. का सोडायचा? ती सांगते, काय सोडायचा? का सोडायचा म्हणजे काय? बोलणं झालं का? एक घास सुखाचा खाऊ देत नाही, एक क्षणभर सुखाने जाऊ देत नाही. तुकोबराय सांगतात, संसार आहे, संसारामध्ये भांड्याला भांड लागत असतं. लगेच या स्टेप पर्यंत जाऊ नये. का सोडतेस? तिने सांगितलं, आता वाढवायला माझ्याकडे वेळ नाही, 15 मिनिटं आहेत, तेवढ्यात तुम्हाला ऐकून घ्यायचं असेल तर घ्या, निर्णय द्या आणि तो दुसरा पती मला करून द्या. तुकोबरायांनी सांगितलं, लवकर सांग तुझ्या अडचणी काय आहेत. पहिला पती का सोडायचा? तिने सांगितलं, का सोडायचा म्हणजे तो मला आवडत नाही. म्हणजे आवडत नाही? का आवडत नाही? तिने सांगितलं, त्याला रूपवान नाही तो. म्हणजे रूपवान नाही म्हणून सोडायचा. मग कसा, काळा आहे का म्हटले? म्हणले काळा असता तरी स्वीकारला असता, पण तो रूपवान नाही. कारण जो स्वीकारायचा आहे तोही कसा आहे? काळाच आहे. मला ठाईचाचे काळा अनादी बहु काळा. मग हा पती का सोडायचा? त्याला रूपवान नाही म्हणजे त्याला रूपच नाही. भगवान परमात्मा सांगतात, न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा. त्याला रूप नाही म्हणून सोडायचा. म्हटले जाऊ द्या, नसू द्या रूप. रूप जरी नसलं तरी, एखादा कुरूप जरी असेल आणि तरी चांगल्या मुलीने जर त्याच्याशी विवाह केला तर असं समजावं की त्याला सरकारी नोकरी असली पाहिजे, काहीतरी समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा असली पाहिजे. मग याची काही प्रतिष्ठा आहे का? सांगतात तीही नाही. नच संप्रतिष्ठा, रूपही नाही आणि याची प्रतिष्ठा म्हणजे अस्तित्वही समाजामध्ये नाही. काय याच्या बरोबर संसार करावा? म्हटलं एवढं रागू नका, नसू द्या, प्रतिष्ठा नका नसाना, पण तो शेवटी तुमचाच आहे ना. कसं सोडता? तिने सांगितलं, जाऊ द्या, त्याला रूपवान का नसेना, प्रतिष्ठा का नसेना, पण तो सज्जन तरी असावा, निर्व्यसनी तरी असावा. पण काय सांगू, याला भलतीच व्यसन आहेत. म्हणले कोणती व्यसन आहेत? म्हणले कोणती व्यसन विचारू नका, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, सगळीच व्यसने. हा तंबाखू खातो, गुटखा खातो, गोवा खातो, मावा खातो, आणखीन मद्यपान करतो महाराज,
सगळीच व्यसन आहे संसाराचे अंगी अवघीच व्यसने. व्यसन शब्दाचा अर्थ या ठिकाणी दुःख आहे. व्यसन शब्दाचा अर्थ संकट आहे महाराज. म्हणून सगळीच व्यसन आहे. बरं ती सांगते महाराज तुम्ही आता मला सांगतच आहात, असू द्या ना, हा व्यसनी जरी असता तरी मी कसं तरी सांभाळला असता. व्यसन केलं, पिऊन पडला कुठंतरी ठीक आहे, पण तो येऊन मलाच त्रास देतो म्हणे. म्हणून सारखं त्याच्याकडे माझं लक्षच असतं, धाकच त्याचा निरंतर धाक असतो की आता येईल, आता मला त्रास देईल. महाराज संसाराचा धाक निरंतर आमासी, मरण भले परी काय अवकळ, परी काय अवकळ, काय अवकळा लावली म्हणे, त्रास देतो म्हणे. काय त्रास देतो? येणे मज भोग विल्या खाणी, येणे मज भोग विल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणी, नसता छंद लाविला म्हणी. माजलो मी माझे भ्रमणी, झालेली मोडणी विटंबना. माजलो मी माझे भ्रमणी, झाले मोडणी विटंबना. माजलो मी माझे भ्रमणी, झाले मोडणी विटंबना. फार विटंबना झाली महाराज, बोडणी विटंबना. धिंड काढली धिंड याने माझी महाराज. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती. नस आहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरला. महाराज माझं दुःख सांगायला गेले तर दगड सुद्धा फुटेल एवढं दुःख संसारामध्ये. आणि खरं आपण अनुभव सांगा महाराज, केवढं दुःख या संसारामध्ये असतं महाराज. जन्मल्यापासून मरेपर्यंत मनुष्य त्या दुःखाच्या डोंगरामध्ये सुख शोधायचा प्रयत्न करत असतो. इंगळाचा डोंगर आहे, विस्तव आहे, आणि त्याच्यामध्ये शीतलता शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि असा असणारा दुःखाचा असणारा हा संसार, काय म्हणून याच्याशी मी राहू, याच्याबरोबर राहू? कोण सुख धरून संसारी, कोणत्या सुखाची अपेक्षा करून याच्याबरोबर राहू? मला याच्याबरोबर राहायचं नाही, सोड चिठ्ठी द्यायची आहे. तुकोबरायने सांगितलं बाई तुझं बरोबर आहे, सोड चिठ्ठी द्यायची इथपर्यंत बरोबर आहे. हा आवडत नाही, हा त्रास देतो, हो इथपर्यंत बरोबर आहे. तो आवडत नसला म्हणजे सोडून देणं हे जरी योग्य असेल तरी ज्याच्याकडे जायचंय तो मार्ग एवढा सोपा नाही महाराज. तुझी तयारी आहे का? हो तिने सांगितलं आहे. काय तयारी लागते? तुकोबराय सांगतात आपल्याच हाताने आपल्या संसाराला काडी लावावी लागते. एवढी तयारी तुझी आहे का? अभंगाचं द्वितीय संसारागी आपुले निहाते, संसारागी आपुले निहाते, संसारागी आपुले निहाते, संसारागी आपुले निहाते. जाऊनी मागू दे पाहुणाये, जाऊनी मागू दे पाहुणाये, संसारागी आपुले हाती, संसारागी आपुले हाती. जाऊनी मागू दे पाहुणाये, लावणी मागोरे पाहुणाये, संसारागी आपुले निहाते, संसारागी आपुले निहाते. तुकोबराय सांगतात बाई तुझी एवढी तयारी आहे का? कोणती तयारी? तुकोबराय सांगतात संसारा आगी आपुले निहाते, आपल्या हाताने संसाराला अग्नी लावावं महाराज, काडी लावावी, काडी काडी. एवढी तयारी आहे का? पुन्हा काडी लावून माघारी पाहायचं नाही बरं. काही माणसं घर सोडतात आणि पुन्हा पाठीमागं पाहतात, म्हणजे आसक्ती त्याची राहते. माघारी पाहू नये म्हणजे आसक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये नसावी. वारीला येतात आणि प्रत्येक विसाव्याला थांबल्याच्या नंतर हॅलो आवाज येतोय का?
महाराज वारीत एकतर रेंज नसती. बरं त्यांना काही माहिती नसतं तिकून, त्यांचा आवाज आपल्याला येतो ना, आपलाच आवाज त्यांना जात नाही महाराज. बरं ते तिकून म्हणत असतात आवाजच येत नाही, थोडं बाहेर जा बरं. हे सगळं आपल्याला ऐकू येतं, त्यांना आवाज जात नसेल, बहुतेक रेंज नसावी. बरं आपण इकून म्हणतो तुमचा आवाज मला येतोय, काय आहे ते बोला, पण हा आवाज त्यांना जात नाही महाराज, जात नाही. संसाराची आसक्ती मनुष्याला सुटत नाही. तुकोबराय सांगतात लावूनी मागुते पाहू नये संसारा आगी आपुले निहाते. आपुले निहाते याचा अर्थ आहे स्वइच्छेने संसार सोडावा. कुठंतरी ग्रंथामध्ये ऐकलं, कीर्तनामध्ये ऐकलं आणि संसार सोडला, त्याला अग्नी देणं म्हणत नाहीत महाराज. अंतःकरणामध्ये वैराग्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे आणि त्या वृत्तीने संसार सुटला पाहिजे. संसारा आगी आपुले निहाते लावूनी मागुते पाहू नये. तुकोबरायांना विचारलं महाराज आपण आम्हाला सांगता संसाराला अग्नी लावा, काडी लावा, आपण ते केलं का? तुकोबराय सांगतात ते करूनच बसलो. जाळूनी संसार बैसलो अंगणे. संसार जाळूनच अंगणात बसलेलो आहे. हो, म्हणून असे काही महात्मे होऊन गेले महाराज, त्यांनी आपल्या संसाराला, प्रपंचाला आपल्या हाताने काडी लावली. याच पंढरपुरामध्ये एक आंबळनेरकर महाराज म्हणून फार मोठी परंपरा आहे. त्यांचे मूळ पुरुष सखाराम महाराज आंबळनेरकर. ते चातुर्मास्याला पंढरीला येत असताना, घरी निघत असताना झोपडी होती महाराज, अनेक भाविकाला माहिती असेल. म्हणून ती झोपडीतून येत असताना आपली आसक्ती पाठीमागे शिल्लक राहू नये म्हणून त्या झोपडीला स्वतःच्या हाताने काडी लावत होते महाराज. ती जळेपर्यंत तिथंच थांबायचं. याला म्हणतात जाळोनी संसार बैसलो अंगणी. आणि ते पूर्ण जळाल्याच्या नंतर त्याची रक्षा आहे, राख, ती कपाळाला अंगाला लावायची आणि पंढरीच्या दिशेने यायचं. 4 महिने पंढरपूरमध्ये राहायचं. इथं राहण्यासाठी झोपडी तयार करायची आणि परत पंढरपूर सोडत असताना पंढरपुरातली झोपडी आहे तिला आपल्या हाताने काडी लावायची. म्हणून जाळोनी संसार किंवा संसारा आगी आपुलेनी हाते लावूनी मागुते पाहू नये. आजही त्यांची परंपरा चालू आहे. आणि याच वर्षी घटना घडली महाराज. ते आंबळनेरकर महाराज आता जे विद्यमान आहेत, प्रसाद महाराज आंबळनेरकर, ते पंढरीच्या दिशेने येत असताना पाठीमागं त्यांच्या वाड्याला आग लागली. वाडा जळून गेला. त्यांना बातमी सांगितली की तुमचा वाडा जळलेला आहे. ही काय फार पूर्वीची गोष्ट नाही बरं, फार पूर्वीची म्हणजे याच वर्षीची आहे, वारीचीच गोष्ट आहे. वाडा संपूर्ण पेटलेला आहे आणि निरोप आला वाड्याला आग लागलेली आहे. पण हे प्रसाद महाराज आंबळनेरकर ते त्याच परंपरेतले, त्यांनी पाठीमागं वळून पाहिलं नाही महाराज. यालाच म्हणतात संसारा आगी आपुलेनी हाते लावूनी मागुते पाहू नये. अग्नी लावायचा. कोणता अग्नी लावायचा? ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा, किंवा वैराग्याचा अग्नी लावायचा. पाठीमागं पाहू नये. अनेक महात्मे होऊन गेलेले आहेत. तुकोबराय सांगतात असं तुम्हाला जर धैर्यवंत धीट होता येत असेल तर पहिला पती सोडा. तुका म्हणे व्हावे तया परी धीट. पतंग हा नीट दीपासोयी. जसा पतंग दिव्यावर झडप घालतो तसं मनुष्याने परमार्थ करत असताना एक ध्येय परमात्मा करावा. पतंग शरीराची पर्वा करत नाही, तो दिव्यावर झडप घालतो. तसं कुठल्याही शरीराची पर्वा न करता काय देह घालू करवती कर्मरी कर्मरी. त्या ठिकाणी भगवत प्राप्तीसाठी मनुष्याने प्रयत्न केले पाहिजे. म्हणून तुकोबराय असा संसाराचा त्याग करणारा आणि परमार्थ क्षेत्रामध्ये परमात्म्यरूपी पतीचं वरण करणारा जो साधक आहे, त्या साधकाच्या अंतःकरणाची भूमिका काय असावी, त्याने काय करावं, हा सुंदर अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. आपल्याही अंतःकरणामध्ये एक ना एक दिवस या प्रपंचासंबंधी आसक्ती संपवावी, परमात्म्यासंबंधी प्रेम निर्माण व्हावं आणि एक ना एक दिवस प्रपंच नावाचा पती आपल्याकडून सुटावा.
आणि हा परम परमेश्वर परपुरुष असणारा उत्तम पुरुषस्त्वन्य असा उत्तम पुरुष असणारा परमात्म्याच्या पथावर आपण चालावं हीच मागणी या निमित्ताने पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करायची आहे आणि सेवेला विराम द्यायचा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम